नमस्कार मंडळी मी गणेश ठाकरे न्यूज जागृती चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. मंडळी, अत्यंत महत्त्वाचं अपडेट आहे पीक विम्याच्या संदर्भात. काही मंडळाची यादी आणि काही जिल्ह्याची यादी आपल्याकडे उपलब्ध झालेली आहे. कोणकोणत्या जिल्ह्यात पीक विम्याची रक्कम दिली जाणार, कोणत्या मंडळाला रक्कम दिली जाणार, म्हणजेच त्या जिल्ह्यातील मंडळ किती पात्र आहेत आणि पीक विम्याची रक्कम ही साधारण कधीपर्यंत जमा केली जाऊ शकते, या संदर्भात आपण थोडक्यात आणि महत्त्वाची अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. तर यावर्षीचा पीक विमा कशा पद्धतीने वाटला जाणार हे देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर म्हणजे मी गणेश ठाकरे न्यूज जागृती चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. चॅनलवर नवीन असाल त्या साईडला एक सबस्क्राईबचं काळं किंवा तांबडं बटन दिसेल, त्याच्यावरती क्लिक करा. म्हणजे ज्या अर्थी शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, त्यानंतर शेतकऱ्यांना शेती पिकाचं नुकसानाच्या अभावी शेती पिकाचे पंचनामे करण्यात आले. म्हणजेच काय तर मंडळ अधिकारी असेल, तलाठी असतील, कृषी अधिकारी असतील आणि पीक विमा कंपनीचे प्रतिनिधी असतील, यांच्या माध्यमातून शेती पिकाचे सर्वेक्षण करण्यात आले होते. म्हणजे आपल्या गुंठेवारी करण्यात आल्या होत्या. या गुंठेवारीच्या अंतर्गत शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम दिली जाणार आहे. म्हणजे मागचं जे काही 3 वर्षाचं सरासरी उत्पन्न असेल, उंबरठा उत्पन्न, त्या आधारे या वर्षीचा पीक विमा दिला जाईल, अशी माहिती कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आली होती. आणि त्यानंतर त्या गुंठेवारीच्या आधारे जीपीएस मॅपिंग सुद्धा झाली आणि त्या जीपीएस मॅपिंगच्या आधारे शेतकऱ्यांना यावर्षीचा पीक विमा दिला जाणार आहे. आता हिंगोली जिल्ह्यात जवळपास 30 मंडळाला पीक विम्याची रक्कम दिली जाणार आहे. आणि या 30 मंडळाची जी काही सरासरी नुकसान भरपाई असेल, म्हणजेच मागची जी काही नुकसान भरपाई मिळाली होती, त्या आधारे शेती पिकाचं जे काही नुकसान असेल ते 60 ते 70 किंवा 80-85% एवढं दाखवण्यात आलं होतं. त्याचबरोबर नांदेड जिल्ह्यात सुद्धा 93 मंडळ आहेत. या देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम दिली होती आणि त्याच आधारे या वर्षाचा जो काही पीक विमा असेल ते देखील दिला जाणार आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 78 मंडळाला पीक विम्याची रक्कम दिली जाणार आहे. त्याचबरोबर जालना जिल्ह्यात सुद्धा 42 मंडळाला पीक विम्याची रक्कम दिली जाणार आहे. त्याचबरोबर अहिल्यानगर जिल्ह्यात सुद्धा शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. या देखील जिल्ह्यात शेती पिकाचं नुकसान झाल्यानंतर नुकसान भरपाईची रक्कम काही दिवसानंतर वाटप करण्यात आली. म्हणजे या जिल्ह्यात नुकसान भरपाईची रक्कम ही उशिरा वाटप झाली होती. त्याच आधारे 90 मंडळात शेती पिकाचं नुकसान झालं आणि त्या आधारे 90 मंडळाला सुद्धा पीक विम्याची रक्कम दिली जाणार आहे. सोलापूर जिल्ह्यात 50 मंडळाला पीक विम्याची रक्कम दिली जाणार आहे. बीड जिल्ह्यात 87 मंडळाला पीक विम्याची रक्कम दिली जाणार आहे. परभणी जिल्ह्यात सुद्धा शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. 52 मंडळाला यावर्षीचा पीक विमा दिला जाणार आहे. लातूर जिल्ह्यात सुद्धा शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. लातूर जिल्ह्यात सुद्धा 60 मंडळाला पीक विम्याची रक्कम दिली जाणार आहे. अकोला जिल्ह्यात सुद्धा अधिकचं नुकसान होतं. यामध्ये जवळपास 50 मंडळाला पीक विम्याची रक्कम दिली जाणार आहे. कारण तर या मंडळात सुद्धा जवळपास 34 ते 35% एवढं नुकसान दाखवण्यात आलं होतं. धाराशिव जिल्ह्यातील सर्वच्या सर्व मंडळं पात्र आहेत. धाराशिव जिल्ह्यात अधिकचं नुकसान झालं होतं, 100% नुकसान दाखवण्यात आलं होतं. म्हणून धाराशिव जिल्ह्यातून सुद्धा शेतकऱ्यांना पीक विमा, या वर्षीचा खरीपचा पीक विमा दिला जाणार आहे. अमरावती जिल्ह्यात 90 मंडळाचं नुकसान भरपाई म्हणजे झाली होती आणि त्या आधारे 90 मंडळाला सुद्धा पीक विम्याची रक्कम दिली जाणार आहे. आता यवतमाळ जिल्ह्यात सुद्धा शेती पिकाचं नुकसान झालेलं आहे. यापूर्वी जे काही नुकसान भरपाईची रक्कम असेल ती देखील देण्यात आली होती आणि जवळपास 45 मंडळं पीक विम्यासाठी पात्र केली जाणार आहेत. वाशिम जिल्ह्यात सुद्धा 30 मंडळाला पीक विम्याची रक्कम दिली जाणार आहे. यावर्षी जी काही नुकसान भरपाई असेल ही देखील देण्यात आली होती आणि त्या आधारे रिसोड असेल, वाशिम असेल, यवतमाळ असेल, मंगरुळपीर असेल, असे जे काही तालुके आहेत या सर्वच्या सर्व तालुक्याला पीक विम्याची रक्कम दिली जाणार आहे. आणि त्यामधले जवळपास 30 मंडळ आहेत वाशिम जिल्ह्यातील, त्या सर्व मंडळाला पीक विम्याची रक्कम दिली जाणार आहे. आता बुलढाणा जिल्ह्यात सुद्धा शेती पिकाचं नुकसान झालं. बुलढाणा जिल्ह्यातील जे काही मागचा 2024चा पीक विमा असेल ते देखील वाटप झाला होता. काही उर्वरित शेतकरी होते, त्या शेतकऱ्यांना सुद्धा पीक विम्याची रक्कम देण्यात आली होती आणि यावर्षीचा सुद्धा पीक विमा या 70 मंडळाला दिला जाणार आहे. ही देखील माहिती समोर येताना दिसत आहे. आणि कृषी विभागाच्या माध्यमातून जी काही माहिती दिली होती त्या आधारे जे काही तांत्रिक अडचणी असतील त्या दूर झालेल्या आहेत आणि शेवटी आता पीक विम्याची रक्कम लवकरच वाटप केली जाईल असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. परंतु त्या संदर्भात जे काही तारीख वगैरे असते ती काही जाहीर करण्यात आली नाही. परंतु मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत आता काही 9-10 दिवसच बाकी आहेत आणि त्या आधारे जे काही कॅल्क्युलेटची माहिती असेल आपल्या मोबाईलवरती दिसेल आणि कॅल्क्युलेट झाल्यानंतर पीक विम्याची रक्कम ही
काही दिवसात वाटप केली जाईल. म्हणजे 8 ते 10 दिवसात पीक विम्याची रक्कम किंवा त्याची कॅल्क्युलेटची माहिती असेल ती दाखवण्यात येईल, अशा पद्धतीची माहिती कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आली होती. आणि त्यानंतर पीक विम्याची रक्कम ही लवकरच दिली जाईल असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. परंतु आपण आजची माहिती महत्वाची होती, जे काही मंडळ असलेलं त्या जिल्ह्यातील मंडळ एकूण किती पात्र आहे आणि पीक विम्याची रक्कम जे काही सोयाबीनचा पीक विमा असेल ती दिला जाणार आहे. त्याचबरोबर तुमचा तुरीचा सुद्धा पीक विमा दिला जाणार आहे. कपाशीची जी काही माहिती असेल ती आधारित म्हणजे जे काही पीक विमा आधारित मंजूर केल्या जाईल किंवा कॅल्क्युलेट दाखवल्या जाईल, त्या आधारे कपाशीचा सुद्धा पीक विमा दिला जाईल. परंतु त्याचं कॅल्क्युलेटचं बाकी काम आहे, ते झाल्यानंतर पीक विम्याची रक्कम कपाशीची सुद्धा दिली जाणार आहे. उडीद, मूग या देखील पिकाचा पीक विमा शेतकऱ्यांना दिला जाणार आहे. अशा पद्धतीने आपण 15 जिल्ह्यातील आज माहिती घेतलेली आहे आणि त्या 15 जिल्ह्यातील मंडळाची आपण माहिती घेतलेली आहे. लवकरच पीक विम्याची रक्कम दिली जाईल असं सुद्धा कृषी विभागाच्या माध्यमातून सांगण्यात आलेले आहे. तारीख आल्यानंतर लगेच सांगू आणि अपडेट आल्यानंतर लगेच सुद्धा सांगण्याचा प्रयत्न करू. नक्की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. जय शिवराय.